हेलो स्टूडेंट्स, क्वेश्चन 15 आशा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हा प्रॉब्लेम आपण घ्यायचा आहे. आशा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड फॉर्म्ड विथ एन ऑथराइज्ड कॅपिटल ऑफ ₹10 लाख. ऑथराइज्ड कॅपिटल याचा अर्थ जास्तीत जास्त ही कंपनी 10 लाख रुपयाचं कॅपिटल गोळा करणार, उभं करणार. अजून विकायला काढलेलं नाही, गोळा केलेलं नाहीये. कंपनी मॅक्सिमम कॅपिटल किती ऑथराइज्ड म्हणजे अधिकृत भांडवल. मग त्यामुळे ह्याचा तुमच्याकडे तशी काही संबंध नाही. ह्याचा उपयोग तुम्हाला कुठं होतो, फक्त शेअर्स किती रुपयाचा आहे एवढं कळतं आपल्याला. म्हणजे ऑथराइज्ड कॅपिटल याचा अर्थ ही कंपनी, ह्या कंपनीचं मॅक्सिमम कॅपिटल किती असणार, 10 लाख रुपये. त्याचा हिशोब कसा आहे बघा, डिवायडेड इनटू 10,000 इक्विटी शेअर्स 100 इच बरोबर 10 लाख होतात. 10,000 इक्विटी शेअर्स गुणिले 100 10 लाख होतात. आता इथं आम्हाला काय कळालं, फक्त त्याची फेस व्हॅल्यू कळाली. फेस व्हॅल्यू किती आहे, 100 आहे. दी न्यू कंपनी इश्यूड 6,000 इक्विटी शेअर्स टू दी पब्लिक. आता लोकांना किती शेअर्स विकायला काढले, लोकांसाठी फक्त 6,000. जास्तीत जास्त ही कंपनी किती शेअर्स विकू शकेल, 10,000 शेअर्स. त्या वरच्या या दोन ओळीचा तुमच्याकडे तशी काही संबंध नाही. तिथं जर्नल एंट्रीज होत नाही. तुमच्या एंट्रीज कुठनं सुरू होतात, इश्यू पासून. मग आता इश्यू किती केले, दी न्यू कंपनी इश्यूड 6,000 इक्विटी शेअर्स टू दी पब्लिक. मग 6,000 इश्यूड आहे शेअर्स at the rate ₹100. एक शेअर कितीचा आहे, 100चा आहे. फॉर सबस्क्रिप्शन ॲट ए प्रीमियम ऑफ 10%. हा 10% प्रकार काय आहे, 10% काढता येते की. 10% काढायचं असेल तर कडेचं एक शून्य झाकायचं. म्हणजे आता ह्याच्या 10% किती, 100च्या 10%. 100च्या 10% म्हणजे एक शून्य झाकायचं म्हणजे 10 रुपये. म्हणजे 100चा शेअर त्यांनी कितीला दिला, +10 इज इक्वल टू 100. म्हणजे 10 रुपये हे एक्स्ट्रा 10 रुपये हे काय आहे, प्रीमियमचे. म्हणजे प्रीमियम या गणितात आहे. परत एकदा 100 वर 10% काढायचं. 100च्या 10% म्हणजे एक शून्य काढायचं गेलं म्हणजे 10 रुपये झाले. मग 100 + 10 110. म्हणजे कितीचा शेअर त्यांनी कितीला सेल आउट केला, 100 रुपीजची फेस व्हॅल्यू असलेला शेअर त्यांनी 110 ला सेल आउट केला, विकला 110 ला. म्हणजे हे गणित कशाचं झालं, इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम, 10 रुपये प्रीमियम. कळालं, 10% काढायचं. आता पुढं ऍप्लिकेशन बरोबर 20 आहे. ऍप्लिकेशनचा रेट किती आहे, 20. अलॉटमेंटचा 40 आहे आणि त्यातच प्रीमियम आहे. लिहिलं की इन्क्लुडिंग प्रीमियम. मग 40 मधून प्रीमियम बाजूला काढा. म्हणजे अलॉटमेंटचा खरा दर आहे 30 आणि प्रीमियम किती येणार, प्रीमियम ₹10. हे काय 10 तिथं आहे, तोच आहे. म्हणजे अलॉटमेंटचा जो 40 रेट आहे त्याच्यामध्ये 10 रुपये प्रीमियमचे ते मी बाजूला काढले. म्हणजे अलॉटमेंटचा ऍक्च्युअल रेट काय झाला, 30 आणि हे 10 असे ते 40 दिले. त्यांनी 40 तिथं त्यांनी तसं दिले. नंतर फर्स्ट कॉल 20 आणि फायनल कॉल आणि फायनल कॉल. फायनल वापरल्या काय शब्दात येईल, हो फायनल कॉल. तो किती आहे, 30. पुढे वाचा. Applications for 10,000 shares were received. लोकांनी, आम्ही विकायला काढले 6,000 शेअर्स, विक्रीसाठी मार्केटमध्ये खुले केले. लोकांनी अर्ज किती शेअर साठी केले, 10,000 शेअर साठी केले. मग ऍप्लिकेशन रिसीव्ड 10. म्हणजे एक्सेस शेअर्स किती आले, 4,000 शेअर्स. 4,000 शेअर्स ची मागणी जास्त आहे. पुढं and pro rata allotment was made to the applicants. pro rata allotment म्हणजे प्रमाणबद्ध वाटणी. आणि ज्या वेळेला शेअर होल्डर्सना प्रमाणबद्ध वाटणी केली जाते, प्रो रेटा अलॉटमेंट केला जातो, त्यावेळेला ऍडजस्ट टू अलॉटमेंट वापरायचं. ऍडजस्ट टू अलॉटमेंट. प्रो रेटा अलॉटमेंट वॉज मेड टू द ऍप्लिकंट्स ऑफ 9,000 शेअर्स. 9,000 शेअर्स म्हटलेलं आहे. पुढे वाचा. The remaining applications were rejected and the application money was refunded. इथं गणितात काहीतरी चूक दिसतीये मला, बघूया पुस्तकात बघूया. लक्ष द्या सर्वांनी, थोडं इम्पॉर्टंट आहे. चूक काही नाही आहे प्रॉब्लेम मध्ये, बरोबर आहे. परत वाचा. And pro rata allotment was made to the applicants of 9,000 shares. हे 9,000 शेअर्स मधनं कुठनं आले. आता ह्याच्यामध्ये ऍडजस्ट टू अलॉटमेंट लपलेत आणि रिफंड पण आहेत. रिफंड आहे ते पुढे दिलंय.
दी रिमेनिंग ऍप्लिकेशन्स वे रिजेक्टेड अँड दी ऍप्लिकेशन मनी वॉज रिफंडेड. म्हणजे ह्याच्यात रिफंडेड पण आहे, रिफंड पण आहे आणि ऍडजस्ट टू अलॉटमेंट पण आहे. ऍडजस्ट टू अलॉटमेंट आहे हे कसं ओळखलं मी? प्रो रेटा अलॉटमेंट आहे, त्याच्यावरनं मी ओळखलं. आता ऐका कसं शोधायचं ते. आपण इश्यू किती करायचं ठरलंय? 6000 शेअर्स. मग त्यांनी प्रो रेटा अलॉटमेंट किती शेअर्स साठी करा म्हटलंय? प्रो रेटा अलॉटमेंट किती प्रमाणबद्ध वाटणी किती शेअर्स मध्ये करा म्हटलंय? 9000 शेअर्स. मग 6 आणि 9, 6000 शेअर्स आणि 9000 शेअर्स याच्यामध्ये फरक किती आहे? 3000 चा आहे. म्हणजे 3000 शेअर्स हे ऍडजस्ट टू अलॉटमेंट झाले. 3000 शेअर्स हे ऍडजस्ट टू अलॉटमेंट असा अर्थ आहे. कसे आले 3000? इथं लिहितो बघा, 9000 शेअर्स मायनस 6000 शेअर्स. 9000 शेअर्स मायनस 6000 शेअर्स. 6000 शेअर्स इथे म्हणजे 6000 शेअर्स आणि हे 9000 शेअर्स. 9000 शेअर्स मध्ये 6000 शेअर्स वाटा. तुम्ही तो विचार करू नका. एक काम करा, 9 आणि 6 मधला फरक म्हणजे ऍडजस्ट टू अलॉटमेंट. मग 4000 पैकी 3000 ऍडजस्ट टू अलॉटमेंट असेल तर किती रिफंड करायचे? 1000 शेअर्स. 1000 शेअर्स रिफंड. हे गणित आयपी मध्ये आयपी. परत एकदा टू दी पॉइंट, आपण 6000 शेअर्स इश्यू करायचं ठरलं. त्यांनी प्रमाणबद्ध वाटणी प्रो रेटा अलॉटमेंट किती शेअर्स मध्ये करा म्हटलंय? 9000 शेअर्स मध्ये. पण 6 आणि 9 मधला फरक काय घ्यायचा? ऍडजस्ट टू अलॉटमेंट. 6 आणि 9 मधला फरक 6000 शेअर्स वजा 9000 शेअर्स मधला फरक ऍडजस्ट टू अलॉटमेंट झाले. 3000 ऍडजस्ट टू अलॉटमेंटला गेले. एकूण एक्सेस शेअर्स किती आहेत? 4000 शेअर्स. 4000 शेअर्स मध्ये 3000 शेअर्स गेले, मग 1000 शेअर्स रिफंड. असं हे गणित आहे. व्हिडिओ मी आता जे बोललो तो व्हिडिओ मागं पुन्हा पुन्हा तोच पार्ट ऐका, तेवढाच मागं घ्या, पुन्हा ऐका, परत ऐका आणि असं करून समजून घ्या. क्लासमध्ये असं तर 3-4 वेळा बोललो असतो. लक्षात आलं? 6 आणि 9 मधला फरक ऍडजस्ट टू अलॉटमेंट म्हणजे 3000 आणि उरलेले शेअर्स रिफंड करायचे. पुढे वाचा. ऑल शेअर होल्डर्स पेड देअर ड्यूज एक्सेप्ट मिस्टर नितीन. सर्व शेअर होल्डर्सनी त्यांचे ड्यूचे पैसे दिले. पेड म्हटलेले आहे. पेड म्हणजे वी रिसीव्ह, आपल्याला रिसीव्ह झाले. एक्सेप्ट नितीन नावाच्या माणसाने कुठला हप्ता बुडवलाय? हु फेल्ड टू पे फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 100 शेअर्स. फर्स्ट अँड फायनल कॉल दोन्ही हप्ते त्याला 100 नावाशी काय संबंध नाही. कुठले हप्ते बुडवले त्या माणसाने? नितीन या शेअर होल्डरनी फर्स्ट आणि फायनल. मग फर्स्ट आणि फायनल जवळ 100 शेअर्स घ्या. म्हणजे फर्स्ट आणि फायनल कॉलच्या रिसीव्हच्या एंट्रीमध्ये तेवढ्या शेअरवरचे पैसे आपल्याला कमी मिळतात. हा आजपासून एक नवीन नाव पडतो आपण, ते बुडलेले शेअर्स, बुडीत शेअर्स म्हणतो की नाही, ह्यालाच कॉल्स इन अरियर्स म्हणतात. बुडलेले शेअर्स, कॉल्स इन अरियर्स. म्हणजे जे आम्ही हप्ते मागितले, हे काय फर्स्ट कॉल सेकंड कॉल, त्यालाच कॉल्स इन अरियर्स म्हणतात. ते हप्ते आले नाहीत. अरियर्स म्हणजे आउटस्टँडिंग, अजून हप्त्याचे पैसे मिळाले नाही, एवढा अर्थ होतो. आता आपण कॅल्क्युलेशन करायला सुरू करू. लक्ष द्या. ऍप्लिकेशन मनी रिसीव्ह. ऍप्लिकेशन मनी रिसीव्हला कुठले शेअर्स घ्यायचे? 10000 शेअर्स गुणिले 20. नेहमी तेच. ऍप्लिकेशन मनी रिसीव्ह 10000 शेअर्स गुणिले 20. त्यानंतर ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल. ह्याच्यात किती भाग येणार? ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल येणार, रिफंड येणार आणि ऍडजस्ट टू अलॉटमेंट येणार. मग दुसरा नंबर इथं लिहा रिफंड आणि तिसरा ऍडजस्ट टू अलॉटमेंट. ऍडजस्ट टू अलॉटमेंट झालं. ऍडजस्ट टू अलॉटमेंट. आता ऐका, बऱ्याच वेळा झालेले. किती शेअरवरचे पैसे शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे? जेवढे इश्यू केले ते तेवढे. इश्यू म्हणजे 6000. अजून वर्किंग नोट मध्ये काही डाऊट असेल तर नीट बघा. 20. किती शेअरवरचे पैसे शेअर कॅपिटलला ट्रान्सफर करायचे? जेवढे इश्यू केले ते तेवढे. आकडे पाठ करायचे नाही, इश्यूचे हा आकडा घ्यायचा. नंतर किती शेअरवरचे पैसे रिफंड केले? 1000. आणि किती शेअरवरचे पैसे ऍडजस्ट टू अलॉटमेंट केले? हे तर 3000. 3000 शेअर्स गुणिले 20 झालं. या सगळ्यांना काय द्यायचं एंट्रीमध्ये? क्रेडिट. एक डेबिट 3 क्रेडिट. लक्षात ठेवा, एक डेबिट 3 क्रेडिट. इथं हा विषय संपलाय. आता पुढे गणित नॉर्मल. हा आता अलॉटमेंट मनी ड्यू. आता इथून पुढे सगळ्या एंट्रीमध्ये
अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल मध्ये कुठले शेअर्स वापरायचे? चे शेअर्स वापरायचे. ऑलवेज इश्यू हे 10,000 शेअर्स एकदाच पहिल्या एंट्रीत एकदाच. हा लक्ष द्या. अलॉटमेंट मनी ड्यू 6,000 शेअर्स गुणिले किती आहे त्याचा ऍक्च्युअल दर किती आहे? 30. त्याच्यानंतर 5 अलॉटमेंट मनी रिसीव्ड 6,000 शेअर्स काही गुणले नाहीत काही नाही 30. पाचवी एंट्री कुठली होणार सांगा? इथं कंसात काय दिसतंय? प्रीमियम आहे. जर अलॉटमेंटच्या कंसात प्रीमियम असेल तर पाचवी एंट्री प्रीमियमची करायची. पाचवी एंट्री प्रीमियमची करायची. शेअर प्रीमियम रिसीव्ड तेवढे 6,000 शेअर्स गुणिले किती आहे प्रीमियम आमचा? 10 रुपये. इथं कळतंय, इथं कळतंय, इथं कळतंय. 10 रुपये प्रीमियम आहे का? इथं कळतंय 10 रुपये, इथं 10 रुपये आहे. आता कुठलं घ्यायचं? 6, 7, 8, 9. 6 आणि 7 फर्स्ट कॉल मनी ड्यू. ड्यू करताना 6 वर मागायचे. 6,000 शेअर्सवर पैसे तुला येणार. दर किती आता? फर्स्ट कॉलचा 20 रुपये. आता महत्वाचं आहे फर्स्ट कॉल मनी रिसीव्ड. फर्स्ट कॉल मनी रिसीव्ड. आता फर्स्ट कॉलचे पैसे मिळताना 100 शेअरवर कमी मिळणार. 100 शेअरवर आपले शेअर्स किती आहेत? 6,000. त्यातले 100 शेअरचे पैसे बुडले. त्या माणसाने, नितीन नावाच्या माणसाने दिलेले नाहीत. म्हणजे इथं गुणाकार होणार वजाबाकी 6,000 शेअर्स वजा 100 शेअर्स बरोबर 5,900 शेअर्स गुणिले 20. सगळ्यांना पटलं? 5,900 कसे आले? 6,000 पैकी 100 शेअरवरचे पैसे बुडले. त्यामुळे 5,900 गुणिले 20 करायचं. गुणाकार नीट करा. काय नाही हे 3 शून्य घ्यायची, ही 2 आणि हे, आणि 59 into 2 करायचं. 59 into 2 याप्रमाणे करा. आता 8 आणि 9 काय होणार? 8 आणि 9 सेकंड कॉल मनी ड्यू. लिहा तुम्ही सेकंड कॉल मनी ड्यू. सेकंड शब्द नाही आहे त्यांचा. फायनल कॉल मनी ड्यू. ड्यू करताना 6,000. तुला ड्यूच्या एंट्री मध्ये कळतं का कधी कोण बुडवणार आहे? ड्यूची एंट्री कळत नाही. त्यामुळे ड्यूची एंट्री करताना 6,000 ने करायची. रिसीव्डची एंट्री करताना हे बुडलेले शेअर्स वजा करायचे. जे कंसातले शेअर्स असतात ते 6 मधनं वजा करायचे. मग आता इथं फायनल कॉल मनी रिसीव्ड कंसात 6,000 शेअर्स वजा 100. म्हणजे एका माणसाने शेवटचे दोन्ही हप्ते बुडवले, भरले नाहीत पैसे. म्हणजे परत इथं काय होणार? 5,900 शेअर्स गुणिले दर किती आहे त्याचा? 30. फायनल कॉलचा 30 आहे. 30 कळालं का? या दोन्हीकडे 5,900 कसे आले? या दोन्हीकडे 5,900 कसे आले कळालं का? बघा आता एक वाक्य लिहून घ्या. आपण लिहितो नेहमी ते वाक्य लिहा. ते वाक्य मी इथं लिहितो. बुडलेले 100 शेअर्स. बुडलेले 100 शेअर्स बुडलेले 100 शेअर्स फर्स्ट कॉल रिसीव्ड व सेकंड कॉल रिसीव्ड. सेकंड दॅट इज फायनल. फायनल कॉल रिसीव्ड मधून वजा करावे. हे लिहून दिलं होतं वाक्य मी. हे लिहून देताना काय केलं? इथं दोन्हीकडे वेगवेगळं दिलं होतं मी. 7 नंतर आणि 9 नंतर दोन्हीकडे वाक्य सेपरेट दिली होती. आज मी एकत्र केले वाक्य. बुडलेले 100 शेअर्स फर्स्ट कॉल रिसीव्ड व फायनल कॉल रिसीव्ड मधून वजा करावे. इथं 5,900 का आलं बघा, त्याच्यावर तुम्हाला कळेल. आता आपण इंट्रेस्ट घेऊ. इंट्रेस्ट घेणार आहे. कोणाला काही डाऊट असेल बघता येईल आपल्याला. इंट्रेस्ट घ्या.
द बुक्स ऑफ वगैरे लिहा आणि एंट्रीज करा. टोटल एंट्रीज 9 होतात. मी 7 एंट्रीज पर्यंत करून देतो तुम्हाला, 7 पर्यंत, आणि बाकीचे तुम्ही करा. 2 आहेत ना, इथं पर्यंत करून देतो, 2 एंट्रीज तुम्ही करा. आता पहिली एंट्री, ऍप्लिकेशन मनी रिसीव. एक ऍप्लिकेशन मनी रिसीव. रिसीव म्हणजे बँकेला डेबिट, बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू पैसे आले ना, डेबिट टी रिसीवर, आणि ते पैसे कुठल्या खात्याला जमा करायचे, ऍप्लिकेशनच्या. टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट, टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट. नॅरेशन. Being application money on 10,000 shares, इथं आहे या लाईनला 10,000 shares at ₹20 each received. दुसरी एंट्री, दुसऱ्या एंट्रीला मी म्हटलं तर 1 डेबिट आणि 3 क्रेडिट. मग आता इथे एंट्री होणार इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट. पहिल्या एंट्री ज्याला क्रेडिट आहे, मी कुठलेही अमाउंट लिहिणार नाहीये, गुणाकार करून तुम्ही लिहू शकता. एंट्रीज महत्वाचे आहे. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन अकाउंट डेबिट, पहिल्या ज्याला क्रेडिट आहे त्याला दुसऱ्या डेबिट. टू 3 क्रेडिट येणार आहे, 3 क्रेडिट. टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. रिफंडला काय द्यायचं असतं, रिफंड असेल तर बँक. पैसे परत कसे करायचे, बँक थ्रू बँक. मग आता टू बँक अकाउंट. हा, आणि तिसरं काय, ऍडजस्ट टू अलॉटमेंट. ऍडजस्ट टू अलॉटमेंटचा अर्थ मी सांगितलाच नाही आज मी, आणि इथं कॅल्क्युलेशन आपलं चुकलेलं आहे. अलॉटमेंट मनी रिसीव्ह हे चुकलेलं आहे, दाखवतो आत्ताच्या आत्ता दाखवतो. हा, मग ऍडजस्ट टू अलॉटमेंटला काय द्यायचं, तर टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट. 3 क्रेडिट, 1 डेबिट 3 क्रेडिट. हे होऊ दे एंट्री, त्यावेळेला मी सांगतो तिथं कॅल्क्युलेशन चुकलेलं. हा, ह्याचं नॅरेशन घ्या, या एंट्रीचं नॅरेशन. बीइंग $6,000 shares, being 6,000 shares transfer to share capital, comma, on 1,000 shares, on 1,000 shares. सर्वांनी इथं बघा, हे झालं. आता हे on 1,000 shares refunded, on 1,000 shares refunded, comma, and on 3,000 shares, and on 3,000 shares adjust to allotment, adjust to allotment डायरेक्शन समान. आता तिसरी एंट्री, ड्यूच्या एंट्रीमध्ये हप्त्याला डेबिट आणि कॅपिटलला क्रेडिट द्यायचं असतं. म्हणजे इथे एंट्री होणार, हा हप्ता कुठला आहे, अलॉटमेंट. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल. हप्त्याला डेबिट आणि कॅपिटलला क्रेडिट. घ्या गुणाकार, साहित्रिक 18. ड्यूचा गुणाकार घ्या, हा 6,000 गुणिले 3, साहित्रिक 18,000 नाहीये, 1,80,000 आहे. 1,80,000 वरती 4 शून्य. ह्याचं नॅरेशन घ्या. बीइंग अलॉटमेंट मनी on, being allotment money on, being allotment money on 6,000 shares at ₹30 each becomes due, at ₹30 each becomes due. आता लक्ष द्या, काय राहिलं होतं आपलं, ऍडजस्ट टू अलॉटमेंट जर असेल, हे ऍडजस्ट टू अलॉटमेंट असेल तर ड्यूचा गुणाकार करून घ्या,
ड्यूचा गुणाकार येतो 1,80,000. हा गुणाकार करायचा 6 गुणिले 3 आणि त्याच्यावर 4 शून्य ठेवायचे. मायनस काय वजा करायचं? अलॉटमेंटच्या वेळचे पैसे ऍप्लिकेशनच्या पैशातून ऑलरेडी कंपनीकडे जमा आहेत. मग आता मिळणारा पैसे काय होणार? कमी मिळणार. किती कमी मिळणार? हे 3,000 गुणिले 6 हे इथं घ्या, म्हणजे वजाबाकी 3,000 3 गुणिले 6 60,000. म्हणजे अलॉटमेंटच्या पैशातले 60,000 ऑलरेडी कंपनीकडे जमा आहे. त्यामुळे आता 60,000 कमी मिळणार. मग 1,80,000 वजा 60 म्हणजे 1,20,000. 1,20,000 ची एंट्री काढा. घ्या. ह्याच्यावर मराठी वाक्य इथंच मराठी लिहून देतो, तुम्ही नीट द्या. एंट्री नंबर 2 मध्ये adjust to allotment, एंट्री नंबर 4 मधून वजा करा. जरी अक्षर लक्षात आलं नसलं तरी मी मराठीत बोललोय. एंट्री नंबर 2 मध्ये ऍडजस्ट टू अलॉटमेंट एंट्री नंबर 4 मधून वजा करा. 4 मधून वजा करा. घ्या. घ्या. आता एंट्री काय झाली? रिसिव्हची. रिसिव्ह म्हणजे की बँकेला डेबिट. मग एंट्री झाली, लक्ष द्या, बँक अकाउंट डेबिट, डेबिट दी रिसिव्हर, आणि कुठल्या हप्त्याचे पैसे मिळाले त्याला क्रेडिट. टू इक्विटी शेअर अलॉटमेंट. किती रुपयाची एंट्री होणार ती? 1,80,000 वजा 60 1,20,000. 1,20,000. घ्या नरेशन घ्या. being allotment money, entry number 4, being allotment money received after adjusting excess application money, after adjusting excess application money. एखाद्या आधीच्या डायरेक्शन पेक्षा थोडं वेगळं झालं असेल. हां, एक्सेस ऍप्लिकेशन मनी. आता शेअर प्रीमियम रिसीव्ह, हे बघा इथं शेअर प्रीमियम रिसीव्ह शब्द आहे. रिसीव्ह शब्द असले की एक अकाउंट तुमच्याकडनं आला पाहिजे. बँक अकाउंट डेबिट टू शेअर प्रीमियम, टू शेअर प्रीमियम, बँक अकाउंट डेबिट टू शेअर प्रीमियम, बैंक अकाउंट डेबिट टू शेयर प्रीमियम. घ्या. शेअर प्रीमियमला क्रेडिट म्हणजे जमा. नरेशन. बीइंग शेअर प्रीमियम ऑन 6,000 शेअर्स, इथं आहे. बीइंग शेअर प्रीमियम ऑन 6,000 शेअर्स ॲट ₹10 each रिसीव्ह. आता 7 आणि 6 आणि 7 एंट्री करतो. खालच्या दोन एंट्रीज 8 आणि 9 तुम्ही करायच्या. हां, तर एकाडे एक घेऊया आणि ह्याच्यानंतर मी कॉल्स इन ऍडव्हान्स शिकवणार आहे. कॉल्स इन ऍडव्हान्स अजून या टाइपचा अजून एक प्रॉब्लेम आहे. त्याच्यानंतर कॉल्स इन ऍडव्हान्स येईल. आता किती नंबरची एंट्री होणार ही? 6. काय आहे? फर्स्ट कॉल मनी ड्यूच्या वेळेला हप्त्याला डेबिट, कारण त्या हप्त्याचे पैसे येणार आहे आणि ते पैसे कुठे जमा करायचे? कॅपिटलला. म्हणजे इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. गुणाकार समोर आहे की 6,000 गुणिले 20 1,20,000. 6,000 गुणिले 20 1,20,000. घ्या डायरेक्शनचं तोंडी. हप्त्याला डेबिट कॅपिटलला क्रेडिट. बी फर्स्ट कॉल मनी ऑन 6,000 शेअर्स ॲट ₹20 each
becomes due. Being first call money on 6000 shares at ₹20 each becomes due. हे दोन शब्द घ्यायचे. becomes due. आता 7 माझ्याकडनं लास्ट डेट 7. फर्स्ट कॉल मनी रिसीव्ड. रिसीव्ड शब्द आहे म्हणजे की डेबिट ती रिसीव्हर बँकेला डेबिट द्यायचा. मग बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. फर्स्ट कॉल पहिली एंट्री डेबिट आहे, नंतरची एंट्री क्रेडिट आहे असंही लक्षात ठेवू शकता. अलॉटमेंटचं पण तसंच. अलॉटमेंट ऍप्लिकेशनचं वेगळं. अलॉटमेंट फर्स्ट अँड फायनल. फर्स्ट डेबिट देन क्रेडिट. हां, एक बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. गुणाकार काय होणार? 5920 हा गुणाकार घ्या, कारण 100 शेअर्स बुडले. ह्यालाच कॉल्स इन अरियर्स म्हणतात. घ्या, गुणाकार करून घ्या तुमचं. डायरेक्शन घ्या. बीइंग फर्स्ट कॉल मनी ऑन 5900 शेअर्स. इथं 5900 घ्यायचे आहेत. 5900 शेअर्स पुढे जो गुणाकार दिसतो तो घ्यायचा. बीइंग ऍप्लिकेशन बीइंग फर्स्ट कॉल मनी ऑन 5900 शेअर्स at ₹20 each received. at ₹20 each received. आता मी जशा फर्स्ट कॉलच्या ह्या दोन एंट्रीज केल्या 6 आणि 7 तसं ना फायनल कॉलचे करा. फक्त फर्स्ट शब्द काढा आणि फायनल शब्द घाला. एवढंच करा. रिप्लेसमेंट एवढं करा. प्रॉब्लेम सोडवा आणि जर्नलची टोटल करा. 2 नंबरची एंट्री आज फुल झाली आहे. 1 डेबिट आणि 3 क्रेडिट असं लक्षात ठेवा. आज पूर्ण झाली. आणि आज जे महत्त्वाचं होतं ऍडजस्ट अलॉटमेंट आज आम्हाला शोधून काढावं लागलं. ते कसं शोधून काढायला लागलं तो व्हिडिओतला जो पार्ट आहे तेवढासा तो पुन्हा व्हिडिओ मागे घेऊन 2-3 वेळा ऐका. हां, मी आता परत सांगणार नाही. जास्त बोललं की कन्फ्युजन होतं. त्यावेळेला क्लिअर बोललेलो आहे. ते नीट व्हिडिओ मागे घेऊन पुन्हा ते व्हिडिओ बघा. 3000 कसे शोधले. 3000 त्यांनी दिलेले नव्हते, आम्ही शोधले. 1000 पण आम्ही शोधले. त्यांनी एक्सेस 4000 दिले. एक्सेस शेअर 4000 आहे. म्हणजे 3000 आणि 1000 आपण शोधले. त्यामुळे हा जो व्हिडिओ मधला भाग आहे तो पुन्हा मागे जाऊन पुन्हा ऐका. आणि इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. इम्पॉर्टंट 12च्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. अवघड जात आहे. ठीक आहे. ओके, इथं आपण थांबूया.